बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण बघणार आहोत पेपरच्या बातम्या। आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची सवय असते वर्षा, आणि त्यामुळेच आपण घेऊन आलेलो आहोत पेपरच्या बातम्या। चला तर मग बघूयात आघाडीच्या वर्तमानपत्रांमधील आजच्या हेडलाईन नेमक्या काय आहेत ते सगळ्यात आधी बघूयात। लोकसत्ताची हेडलाईन काय आहे? भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील 20 उमेदवारांची नावं, 4 खासदारांना धक्का, अशी ही हेडलाईन आहे। भाजपकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामध्ये नेमकं काय आहे ते डिटेल या ठिकाणी देण्यात आले आहेत। भाजपच्या दुसऱ्या बहुप्रतीक्षित उमेदवारी यादीमध्ये बुधवारी महाराष्ट्रासह 10 राज्यातील 72 नावं जाहीर करण्यात आली आहेत। राज्यातील 20 जागांवर उमेदवार जाहीर झाले असले तरी पक्षांतर्गत वादाच्या आणि महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलाय। त्यामुळे संभाजीनगर, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर मध्य मुंबई या कळीच्या जागांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश नाहीये। तर 7 नवे चेहरे मैदानात उतरवून मोदी शहांनी उमेदवार बदलाचं धक्का तंत्र कायम ठेवलंय। अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पारंपरिक नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे। ते उत्तर मुंबई मतदारसंघातून लढतील। तिथून गोपाळ शेट्टी यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली आहे। अर्थातच परत यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी आहे ती। एकूण 22,217 रोख्यांची खरेदी झाल्याची यावेळेस माहिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयनं अखेर निवडणूक रोख्यांविषयी संदर्भातली सर्वच माहिती ही निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे। त्यानुसार आता 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान एसबीआय कडून 3,346 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली आहे। तर यापैकी 1,609 रोखे वटवण्यात आल्या। तसेच 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 18,871 निवडणूक रोखे खरेदी केलेत। तर यामध्येच आता या संपूर्ण काळात 20,421 रोखे वटवले गेले। तर बँकेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून एकूण 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी करण्यात आली आहे। तर त्यापैकी 22,030 रोखे वटवण्यात आले। तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर एसबीआयनं निवडणूक रोख्यांविषयी संदर्भात ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे। तर ही निवडणूक आयोगाच्या आता संकेतस्थळावरती देखील अपलोड करण्यात आली आहे। फरा निश्चितच वर्षा यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही बघूयात। एकूण 22,217 निवडणूक रोखे खरेदी। सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश सी अग्रवाल विरोधात तक्रार, अशी ही हेडलाईन आहे। तर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश सी अग्रवाल यांनी अध्यक्ष देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं। तर इलेक्ट्रल बॉन्डद्वारे देणगी दिलेली आहे, त्यांचे तपशील उघड होण्यापासून रोखलं पाहिजे। मात्र सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननं आपल्याच अध्यक्षांच्या या पत्राचं खंडन केलं आहे। सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननं अध्यक्षांच्या पत्रापासून स्वतःला वेगळं केलंय। तर राष्ट्रपतींना लिहिलेलं पत्र हे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचं सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननं म्हटलेलं आहे आणि म्हणून या पत्राचं खंडन करतो असंही म्हटलेलं आहे। सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननं हे पत्र फेटाळून लावलेलं आहे। जे इलेक्ट्रल बॉन्ड आहेत याविषयी निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या घडामोडी त्या अनुषंगाने घडताना पाहायला मिळत आहेत। अगदीच परत यानंतरची एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल सामनामध्ये जी आहे ती, कारण अखेर महानंद गुजरातच्या घशात घालण्यात आलं असं म्हणत यावेळेस सामनातून यावेळेस भाजपवरती हल्लाबोल करण्यात आलाय। राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आघाडीची शिखर संस्था असलेली महानंद डेअरी गुजरातच्या घशात घालण्याच्या निर्णयावरती राज्य सरकारनं मंत्रिमंडळात बैठकीत अखेर शिक्कामोर्तब केलाय। तर पुनरुज्जीवन करण्याच्या नावाखाली महानंदची गुजरात स्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची अर्थातच एनडीडीबी ताब्यात दिली आहे। तर एनडीडीबीच्या ताब्यात दिली आहे। महानंद गुजरातकडे सोपवताना राज्य सरकारनं एनडीडीबीला 253 कोटी 57 लाख रुपये देणार असल्याचं सांगितलंय। तर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महानंद डेअरी एनडीडीबीच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर एक देश एक बँक या नावाखाली आता मोदी सरकारनं देशातील आघाडीच्या डेअरी गुजरातमधील अमूलच्या पंखाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मोदी सरकारनं कर्नाटकमधील नंदिनी हा दुधाचा आघाडीचा ब्रँड देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। तर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं हा प्रयत्न म्हणून हाणून पाडल्याचं सामनात लिहिलंय। मात्र राज्य सरकारनं केंद्रापुढे शरणागती पत्कारली आणि महानंद गुजरात स्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे सोपवल्याचं म्हटलं आहे। आणि यावेळेस आता सामनातून आपण पाहतोय केंद्र सरकारवरती देखील खडेबोल सुनावण्यात आलेत। फरा
निश्चितच वर्षा यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणून ओळखलं जाणार. 2 वर्षात तिसऱ्या शहराचं नाव बदललं अशी ही हेडलाईन आहे. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याविषयीचा निर्णय झाला होता आणि त्यानंतर नाव बदललेलं आहे. अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे अहिल्यानगर असं नामांतर करण्यास राज्य सरकारनं राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. 2 वर्षांपूर्वी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्यास मंजुरी दिली होती. अनेक लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी अहमदनगरचं नाव 18व्या शतकातील योद्धा राणी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर करण्याची मागणी केलेली होती. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा, तालुका आणि महानगरपालिका यांचं नाव बदलण्याची प्रक्रिया केली जाईल. दरम्यान दुष्काळ संदर्भात पॅकेजची घोषणा न करता तसंच महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष हटवलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय अशी ही हेडलाईन आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती. याच्यामध्ये नामकरणाचा नाम बदलावर शिक्कामोर्तब झाला आहे अहमदनगरच्या. पण त्याच वेळेला येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ निर्माण होऊ शकतं त्याविषयी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सुद्धा या बातमीत लिहिलंय. अगदीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.